चाळाला लियला गोप गोपिका दे, चाळाला लियला गोप गोपिका. काय गोड गवळण नाही होया, आणि आपण उग काहीतरी म्हणत बसतो येड्याने. विठाला विठाला दिंडीतलं सांगू का? दिंडीत गवळण म्हणले का मावशीन आमच्या, काय काळ सावळ ग बाळ कुणाचं तान. तू कडे कशाला गेली पाहायला तिथं? विठाला विठाला काय गवळणी काय अभंग आहे महाराज. चिरे चोळीया ते दुता विसर, चिऱ्यावर हात चोळी बकेट मध्ये आणि नुसत्याच हाताला घासाडी देऊ राहिली, हाताला घासाडी देऊ. तिसरी गवळण म्हणली डोक्यात काय आहे का नाही, हात घासाडू लागले, रक्त निघलं म्हणले हाताचं. हे बाबा वाजता वाजता याच्या बोटाचं रक्त पडत तरी याला याला म्हणायचे देवा. विठाला विठाला चिरे चोळीया ते धुता विसर, उर्धव लक्ष लागले कृष्ण मूर्ती. असं त्या गवळणीनं पाहिले महाराज. आणि पाहिल्याच्या नंतर बाजारात गेली ती. बाजारात गेल्याच्या नंतर आता दही घ्या दूध घ्या असं म्हणायला पाहिजे नाही. ती काय म्हणू लागली, गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हसती मा मथुरे जागे. तिनं जसं म्हणलं तसंच तिच्या माठात निघालं महाराज. मठ खालते कमले दुडिया माझारी कानोबा झाला भारी, उचंबळे गोरस सांडे बाहेर. आणि मग तो परमात्मा दुसऱ्या गवळणीला तिसऱ्या गवळणीला अशा अनेक गवळणीला दिसल्याच्या नंतर मी सांगितलं तुम्हाला 3 प्रकारच्या गवळणी गोकुळात होत्या. 3 प्रकारच्या कोणत्या कोणत्या? वेदांत शास्त्राचा सिद्धांत सांगतो. एक उपासनापर होती, एक ज्ञानपर होती आणि एक कर्मपर होती. आता हे सांगायला 4 वाजतील ना. आता विठाला हे बघा सज्जनो ऐका. खर तर वेदांत शास्त्राचं चिंतन जोपर्यंत आपल्याला कीर्तनातून कथेतून घडत नाही तोपर्यंत आपली अवस्था बदलणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण वेदांत शास्त्र इतकं सखोल आहे आणि आपल्याला ब्रह्मानंदापर्यंत जर कोण नेईन तर वेदांत शास्त्रच नेईन. पण अलीकडं असं झालं महाराज, कीर्तनामध्ये विनोद लागतो लोकांना, कीर्तनात गप्पा लागत्या, चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे कीर्तनामध्ये. मी म्हणतो तुम्हाला 4-2 मी एवढे चांगले दृष्टांत सांगतो कथेतले, भागवतातले, रामायणातले, याच्यातले जरी दृष्टांत सांगितले तरी समाज रंगावल्या जातो, मला रंजवल्या जातो समाज. पण आम्ही ते सोडून दिलं, संसारातलं दुःख कीर्तनात सांगायला लागलो. अरे संसारातलं दुःख जाण्यासाठी कीर्तन हे साधन आहे. काळजीपूर्वक ऐका बरं मी काय सांगतो. संसारातलं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होण्यासाठी कीर्तन हे साधन आहे. आणि कीर्तनात जर संसार आला असेल तर मग ते आत्यंतिक दुःखाची निवृत्ती कशी काय होईल? होऊ शकणार नाही ना. आपल्याला कोणतं दुःख प्राप्त झालेलं आहे तर आपण सगळेजण, मी बी त्याच्यातच बरं का तुमच्या ह्याच्यात, म्हणजे माझी काय अजून उपरती झाली नाही. ज्यावेळेस उपरती झाली त्यावेळेस सांगेन तुम्हाला की मी आता तुमच्या यादीत राहिलो नाही. काय आपल्याला सगळ्याला आत्यंतिक दुःख झालेलं आहे. मग आत्यंतिक दुःख म्हणजे काय? तुम्ही एखाद्या कीर्तनकाराला विचारलं का बा आत्यंतिक दुःख म्हणजे काय, कशाला आत्यंतिक दुःख म्हणतात? आत्यंतिक दुःखाचा सिद्धांत काय आहे आणि ते कशाने निवृत्त होतं तर ते परमानंदाची प्राप्ती झाल्यावर निवृत्त होतं. काय प्राप्त केल्याच्या नंतर? परमानंद प्राप्त झाल्याच्या नंतर. मग आपल्याला आनंद नाही का परमानंद नाही? परमानंद नाही, आपल्याला आनंद आहे. आता आपण आनंदी आहे, पण लगेच जिकडे तिकडे सगळ्या पेट्रोल पंपावरून पेट्रोलच नाही, सगळ्याच्या गाड्याचे पेट्रोल संपला. आता तुमचा आनंद कोणीकडे गेला? गेला ना.
आता पेट्रोलच नाही भेटलं, गाडी लोटीत जायची पाळी आल्यावर सांगा मला तुम्ही उत्तम दादा, आत्ताच्या कीर्तनातला आनंद गेला कुठं? याचा अर्थ आपल्याला परमानंद नाही, आनंद आहे. कीर्तनातला आनंद क्षणिक आहे आपल्याला, पण याचं पर्यावसान परमानंदात आपल्याला करायचं. त्याच्यासाठी वेदांत शास्त्राचे सिद्धांतच ऐकावं लागेल, एवढं ध्यानात ठेवा. विठ्ठला मी काय सांगत होतो, 3 प्रकारच्या गवळणी सांगितल्या. पहिली गवळणी कर्मपर, दुसरी उपासनापर आणि तिसरी ज्ञानपर. अशा 3 प्रकारच्या गवळणी होत्या गोकुळामध्ये. रूपकात्मक जर सांगितलं तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला समजण्यासाठी सरळ सरळ सांगितलं. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सुना होत्या. सून ही कोणती? सून म्हणजे कर्म, तिला सारखं काम करणं पडतं. महाराज सारखं काम आहे तिला. सून म्हणजे कर्म. कोणी सुना, कोणी लेकी. लेकी अर्धी पारतंत्र्य तर अर्धी स्वातंत्र्य ते, अर्धी पारतंत्र्य ती अर्धी स्वातंत्र्य ते. कसं सांगू तुम्हाला? सुनेला जर एखाद्या वेळेस पंचमीच्या दिवशी माहेरचं कोणी न्यायला आलं नाही आणि तिला जर इथंच राहायची पाळी आली, सासू म्हणती जाय पटकन हे धुणं घे, अन्न देऊन जाऊन धुणं धुवून ये. रस्त्यानं चालता चालता झोका चालू होता, महाराज लिंबाला झोका बांधलेला आहे. सगळ्या त्या माहेरवाशीने आलेल्या त्यांनी सांगितलं, वहिनी त्या जर सगळं टोपलं धुण्याचं आणि 2 झोकी खेळत असते, माने आज येड्यांना करू. हिना टोपलं टेकीनं सासून दरुजात येणं आणि सांगितलं तिथं काऊन टेकीला ग, उचललं निघली तुरु तुरु. तिला खेळता आला ग झोका, म्हणजे ती पारतंत्र्य दे ना, तिला खेळता येत नाही. जाऊ दे, दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. लेख गारुड्याचा खेळ आला दरवाज्यामध्ये, गल्लीमध्ये खेळ आला आणि खेळ आल्याच्या नंतर त्याने आवाज केल्याबरोबर डोंबऱ्याचा खेळ होता, त्याने ढोलक वाजायला सुरुवात केल्याच्या नंतर ही घरात येणं ऐकल्याच्या नंतर ती पोरगी काय म्हणते, मायाला माय मारुतीच्या देवळा पुढं गारुड्याचा डोंबऱ्याचा खेळ आला, जाऊ का पाहायला? आणि निघाली ना. हा म्हणायच्या अगोदर नाही म्हणायच्या अगोदर गेली निघून, म्हणजे अर्ध पारतंत्र्य. विचारल्याशिवाय जाता येत नाही, पण नाही म्हणलं तरी जाता येतं. तिला म्हणायचं लेख विठाला विठा. ती म्हणजे उपासना. उपासना करणं आपल्या हातात आहे. उपासनेला दृढ चालवावे. उपासना करणं आपल्या हातात आहे, पण उपासनेचं फळ मिळण हे आपल्या हातात नाही. उपासनेचं फळ मिळणच आपल्या हातात नाही ते महाराज. आणि किती मिळण आणि कसं मिळण, म्हणून उपासना करत राहायचं सांगितलं. काय? उपासना करत राहायचं सांगितलं. उगान राहे क्षणभरी, रात्रंदिवस भजन करत राहा म्हणले, तुला परमपदापर्यंत सहज जाता येईल. फक्त आता कोणती उपासना केल्याच्या नंतर आणि किती काळ केल्याच्या नंतर कोणतं फल पदरात पडतं याला वेदांत शास्त्र सांगू शकतं आपल्याला. विठाला सांगितलं महाराज, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. स्वतंत्र म्हणजे सासवा. सासूचा असं आहे महाराज, ती सगळ्या घराची मालकीन आणि मालकाची सुद्धा. मी बोललेलो कळलं ना काय तुम्हाला? मालकाची सुद्धा मालकी नाही. मालकाला जर सांगितलं अजिबात जायचं नाही जाता येत महाराज. मला जर म्हणलं असतं आता कीर्तनाला जायचं नाही आजचे दिवस, काय चालतं आपलं? चालतं काही? बरं जर बळजबरी आलोच तर पुन्हा संध्याकाळची खायची पंचायत आहे का नाही? घरातलं वातावरण डायरेक्ट महाभारत सुरू होतं महाराज. रामायण जातं बाजूला आणि महाभारत सुरुवात होती. आणि इतक्या विचित्र प्रकारे महाराजांच्या हातात यायला जर जास्तच राग आला आणि काही करता नाही आलं, ह्या काय करत्या, एक तर भांडा आदळी द्या, नाही तर काट्ट दोपटी द्या. हे 2 कामं करत्या. एकदा काट्ट मोठं रडायला लागलं आणि जर ते बोलायला लागले कहून मारती असं जर नसतं म्हणलं, तुम्ही या जरा इकडे, मग सांगते तुम्हाला. हे बाहेर जातं. विठाला विठाला. स्वातंत्र्य तिथं स्वातंत्र्याचा अधिकार बी गाजवता आला पाहिजे. भागवत बाबा इतकं सोपं नाही. एकदा एक उदाहरण सांगतो मी. नागर चालू होता आणि नागर चालू असताना काय झालं महाराज, सुनबाईनं असं सौदा काढला. सौदा म्हणजे असं मसाला काढत नाही भाजीला, चांगलं 10-12 मिरच्या वगैरे टाकल्या आणि ती बाई भाजायला लागली. सौदा भाजावा लागत असतो, मसाला भाजावा लागतो. भाजायला लागल्याच नंतर सासूबाई आल्या, तपकीर लावीत तिथपर्यंत ओढीत आल्या. सांगितलं काय करते का? मसाला भाजी ती. म्हातारीने काय केलं, माळावर नांगर चाली आहे, इतक्या मिरच्या घालत असते का? उन्हात तानात लेकरं नांगर हाणायला लागले, एवढ्या मिरच्या टाकत असते का? तुला अक्कल आहे का काही? हा इकडे ते ताट घेतलं महाराज, ताटातले 3 मिरच्या काढून टाकल्या
आणि चुलीवर 3 मिरच्या होत्या वाळेल ते त्याच्यात टाकल्या. काय झालं सांगा बरं? नाही कळत तुम्हाला, उद्या कळलं. विठाला विठाला दुसरं उदाहरण सांगतो. एक मावशी ताकाला आल्याच्या नंतर ताक काही केलेलं नव्हतं. सुनबाईने सांगितलं आत्या ताकच करेल नाही आज. आणि आमची म्हातारी 2 दिवस 15 आजारी, त्याच्यामुळे ताक काही झालं नाही. उद्या ताक झालं की मी तुम्हाला बोलून आणि ताक देईन. आणि म्हातारी जायला होती बाहेर, हिर का मग गाडगं घेऊन रस्त्यात झाली भेट. भेट झाल्यास ना ठक्कू कुणीकडे गेलती म्हणजे तुमच्याकडेच. कशाला म्हणजे ताक आणाला. म्हणजे मग आणलं कोण नाही. ती म्हणजे तिने काय सांगितलं ताकच करेन. तिला काय अधिकार म्हणजे ताक नाही म्हणायचा, चाल मी देते. फिरलं तिला अर्ध्या वाटातून घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर बसलो इकडच्या तिकडच्या सगळ्या गप्पा केल्या. आणि गप्पा केल्याच्या नंतर म्हातारी म्हणते खरंच माय ताकच केलं नाही 2 दिवस, पण जेवायलाच बरं नाही. आणि मग सुनान काय सांगितलं सांगा बरं आता. याला म्हणायचं स्वातंत्र्य. विठाला याला काय म्हणायचं स्वातंत्र्य. तुकाराम महाराज म्हणजे कोणी सुना कोणी लेकी कोणी की स्वतंत्र. स्वातंत्र्याचा अधिकार गाजावा लागतो. तशा कर्म उपासना आणि ज्ञान 3 प्रकारच्या गवळणी होत्या. ती पारतंत्र्य ती असलेली गवळण तिला परमात्म्याला पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर ती ज्यावेळेस घराकडे निघाली आणि तिला रस्ता सुचना, अंधार पडलेला होता. रस्ता सुचना, तिला भगवान परमात्म्याला पाहिलं. आणि ती जो भेटेल त्याला ती विचारू लागली. अभंगाचं पहिलं चरण. साक्षात्कार कशामुळे झाला या दोन्हीचं दिग्दर्शन या चरणात केलं. पहिलं एक सांगितलं मै भुली घरे जाणे वाट, ही आलेली अनुभूती. मी रस्ता विसरले, ही आलेली अनुभूती. कशाने विसरली, कुठे गेलती, गोरसे बेचेन आई हाट. कार्यकारण संबंध सांगितला. अभंगाच्या 2य चरणाच्या पूर्वार्धामध्ये सांगितलं त्या भगवान परमात्म्याला मी पाहिलं आणि रस्ता विसरले. विठाला कान्हा रे मन मोहन लाला, सबही विसरू देखे गोपाल. त्या परमात्म्याला पाहिलं महाराज की सबही विसरू, ही शब्द लय महत्वाचा आहे. काय कान्हा रे मन मोहन लाला आणि सबही विसरू देखे गोपाल. त्या गोपाल कन्हैयाला पाहिलं सगळं विसरले. मग आता सगळं काय काय विसरले. पहिलं विसरली महाराज तू, विसरले काम धंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरले काम धंदा, कोण जावा कोण आनंदा. वृत्ती परमानंदा विरली गो विरले पा